महाराष्ट्राचा भोंदू अशोक खरात त्याचा सहकारी जितेंद्र शेळके याचाच अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली। मी सुरुवातीपासून सांगतोय की एप्स्टीन सारखं अशोक खरातला मारलं जाईल। त्याचे फॅमिली मेंबर्स आता इकडे तिकडे पळत आहेत। त्याच्या सहकाऱ्यांचा आता अशा पद्धतीने संशयास्पद मृत्यू होतोय। खरातचाही एक दिवशी मृत्यू झाला अशी बातमी आपल्याकडे लक्षात येईल आणि ही केस अशाच पद्धतीने संपली असं जाहीर न करता ही संपवली जाईल। भाजपचं सरकार असलेल्या मध्य प्रदेशात अशाच पद्धतीने काही केसेस झाल्या। शाळेच्या संदर्भातल्या प्रवेशाच्या शिक्षकांच्या व्यापक घोटाळ्यात अशाच पद्धतीने एक एक व्यक्ती मृत्यू झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि तोही सगळा गैरप्रकार लपवण्यात आला आणि त्याचे कोणी पुरावे ठेवले नाहीत। अशाच पद्धतीने अशोक खरातच्या या भयंकर प्रकरणात पुरावे मारण्याची एक पद्धत सुरू झाली की काय अशी आता शंका आहे।